नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी ये-जा करणारे डंपर चिंचविहिरे मार्गानं मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या ओव्हरलोड डंपरमधून मुरुमाचे दगड सातत्यानं रस्त्यावर पडत असून त्यामुळे यापूर्वीही अनेक प्रवासी आणि ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। सकाळी देखील ओव्हरलोड डंपरमधून उडालेला दगड एका ग्रामस्थाच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली। संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ओव्हरलोड डंपरची वाहतूक तात्काळ बंद करावी, अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे। मात्र संबंधित ठेकेदार कंपनीनं या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। यानंतर ग्रामस्थांनी अधिक आक्रमक होत ओव्हरलोड डंपर अडवून धरला। घटनास्थळी तलाठी, सर्कल अधिकारी तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना बोलावून ओव्हरलोड वाहनांची तात्काळ तपासणी करण्याची मागणी देखील केली। चिंचविहिरे गावातून ही वाहतूक सुरू असून वाहतूक करण्यावेळी योग्य ती खबरदारी घेऊन कुठल्याही ग्रामस्थांना तसेच प्रवाशांना यातून दुखापत होणार नाही याची संबंधित कंपनीनं दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करू असा इशारा चिंचविहिरे ग्रामस्थांनी दिला आहे। आज या ठिकाणी चिंचविहिरे गावामध्ये भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे रोडचे काम घेतलेलं आहे, नगर मनमाड रोडचे, त्या कामासाठी जे डंपर आहेत ते अतिशय ओव्हरलोड जातात आणि त्याच्यामधून खडी सांडते। त्यामुळे वेळोवेळी ॲक्सिडेंट होऊन बरेच आमच्या गावकरी जखमी झाले आहेत। तरी आम्ही यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे डंपर आहे ते प्रमाणामध्ये भरा, पण ते काही आमचं ऐकत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या थांबवलेल्या आहे आणि इथून पुढं आता आम्ही यांना प्रशासनाला पण बोलवलं। तिथं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की इथून पुढं असं होणार नाही आणि झालं तर आम्ही यांच्या सर्व गाड्या इथं खाली करून घेणार। प्रशासनाने कारवाई अशी केली, प्रशासनाने सांगितलं आम्ही आता पंचनामा करायला गाड्या तहसीलला घेऊन जाऊ राहिले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने आता गाड्या तहसीलला चालवलेल्या। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।